हार्ट अटॅकच्या रुग्णांची संख्या सध्या कमालीची वाढली आहे। आपल्या शेजारी नातेवाईकांमध्ये कुणाचा ना कुणाचा तरी हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याच्या बातम्या येतच असतात। मात्र आता या आजारावर एक रामबाण इलाज सापडल्याचा दावा करण्यात येतोय। हार्ट अटॅकवर लस तयार केल्याचा दावा संशोधकांनी केलाय। पाहूयात त्यावरचाच हा एक रिपोर्ट। हार्ट अटॅकवर लस, एक लस वाचवणार लाखो लोकांचा जीव। चीनी संशोधकांनी शोधली लस। हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल याचा नेम नाही। दरवर्षी जगभरात हार्ट अटॅकमुळे 1,79,00,000 लोकांचा मृत्यू होतो। भारतातही हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे। मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही। एक लस हार्ट अटॅक पासून तुम्हाला दूर ठेवेल। हार्ट अटॅक आणि स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी चीनच्या संशोधकांनी ही लस तयार केल्याचा दावा करण्यात येतोय। याबाबतचा एक अहवाल जर्नल नेचर मधून प्रकाशित करण्यात आलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूयात। हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्स पासून वाचण्यासाठी चीनच्या नानजिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी लस शोधून काढली आहे। रक्तात ब्लॉकेजेस तयार झाल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे हार्ट अटॅक येतो। मात्र चीनी संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांनी तयार केलेल्या लसीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण घटतं। परिणामी रक्तात ब्लॉकेजेस तयार होत नाहीत, रक्तप्रवाह सुरळीत होतो। त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा प्रश्नच येत नाही। संशोधकांनी अलीकडेच या लसीची उंदरांवर चाचणीही घेतली, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले। संशोधनानुसार या लसीमुळे P210 नावाचं प्रोटीन रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचं दिसून आलं। ज्या उंदरांवर लसीची चाचणी घेण्यात आली त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्राण जमा होऊ शकलं नाही। या लसीमुळे कोट्यवधी रुग्णांना दिलासा मिळेल असाही दावा केला जातोय। ही अशा स्वरूपाची व्हॅक्सिन तयार करण्याची प्रक्रिया ही 2005 सालापासून चालू आहे। त्याला संमिश्र असं यश मिळालेलं आत्तापर्यंत, पूर्णतः नाही। तर हा जो आत्ताचा पेपर आहे त्यातून एक नवीन आशेचा किरण आहे की बाबा ह्या स्वरूपाची व्हॅक्सिन यशस्वी होऊ शकते। भारतासारख्या देशात हृदयरोग एक मोठी समस्या बनत चालली आहे। भारतातील हार्ट अटॅक रुग्णांची आकडेवारीही पाहूयात। भारतात 3 कोटी हृदयविकाराचे रुग्ण आहेत। 27% लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू होतो। NCRBच्या रिपोर्टनुसार हार्ट अटॅकने मरण पावणाऱ्यांची संख्या 12% अधिक आहे। 2022 मध्ये 56,450 लोकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला। बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, जंक फूड, वाढतं टेन्शन अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊन लोकांचा मृत्यू होतोय। अशा कोट्यवधी रुग्णांसाठी ही लस म्हणजे संजीवनीच म्हणावी लागेल। अर्थात याबाबत आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन होणं गरजेचं आहे। तसंच हार्ट अटॅकवरची लस प्रत्यक्षात माणसांसाठी कधी उपयोगात आणली जाईल याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही। त्यामुळे हार्ट अटॅकवरील या लसीसाठी रुग्णांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।